त्यामुळे आमची अधिवेशनामध्ये आमची तयारी आहे। हे शेवटचं अधिवेशन आहे। या टर्मचं लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे, लोकांनी चर्चेमध्ये भाग घेतला पाहिजे, राज्याचे प्रश्न मांडले पाहिजे, आपल्या मतदारसंघातले प्रश्न मांडले पाहिजे, त्याला न्याय मिळवून घेतला पाहिजे, ही आमची तयारी आहे। आणि त्यामुळे विरोधकांनी ठीक आहे, सरकार चुकत असेल तिथे ठीक आहे, परंतु सरकार विरोधाला केवळ विरोध करणं हे विरोधी पक्षाचं जे काय काम आहे ते त्यांनी आम्हाला वाटलं की या शेवटच्या अधिवेशनामध्ये ते थोडं आपापल्या मतदारसंघातली कामं, त्याची चर्चा, काही महत्त्वाचे विषय घेतील। अरे एक एक जण बोला ना, काय चालवलं? लोकसभेला संविधान बदलणार हा चालवला होता। आता महाराष्ट्राचा स्वाभिमान जो आहे तो आगामी विधानसभेला लावून धरणार आहे। अरे मी मगाशी म्हटलं ना, ते संविधान कधी बदलणार आहे का? बाबासाहेबांचं संविधान, आपलं संविधान देशाचं संविधान जगात सर्वोत्तम आहे आणि मोदीजींनी तर त्याला कपाळाला लावलं। आणि दुसरी गोष्ट, बाबासाहेबांना कुणी हरवलं? काँग्रेसने 2दा हरवलं। अरे बाबासाहेबच म्हणायचे जळकं घर आहे काँग्रेसचं, त्यापासून सावध राहा। आता त्यांना संविधान आठवलं। संविधान दिन आठवला का त्यांना? मोदीजींनी 2015ला संविधान दिन सुरू केला। आज बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक बनवलं। आज आपण इथे मुंबईमध्ये इंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटावा असं स्मारक करतोय। काय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे संविधान बदलणार म्हणून? अरे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत संविधान कोणीच बदलू शकत नाही। पण हे एकदा अरे ते दुधाचा वगैरे त्यांनी काय दिलंय? आम्ही निर्णय घेतलाय, कालच्या बैठकीतच आम्ही निर्णय घेतलाय। शेतकऱ्यांसाठी खरीपाच्या बैठकीमध्ये अनेक निर्णय आम्ही घेतले आणि ते तुम्हाला कळते। त्याबद्दलचं उत्तर मी सभागृहात देईन, काळजी करू नका। जी एक गट्टा मत आहे ती आपण पाहिलं की काँग्रेस आणि उभाटा पक्षाला पडताना लोकसभेमध्ये पाहायला मिळाली। विधानसभेमध्ये पण हाच ट्रेंड चालेल असं बोललं जातं, यासाठी तुम्ही काय करणार? अरे बाबा, एक लोकसभा म्हणजे 6 विधानसभा। आता 6 विधानसभेतली एकत्र मतं आली। ही विधानसभेमध्ये एकीकडे 40,000 50,000, दुसरीकडे 3 लाख मतं आहेत आणि आता सगळे जागृत झालेले आहेत। एवढं करून पण मिळवलं काय? किती पर्सेंटेज आपल्यापेक्षा जास्ती मतं मिळवली तर त्याचा अभ्यास करा। विरोधी पक्ष नेत्यांच्या कारणातलं काही अधिकाऱ्यांना तारांकित प्रश्न लक्षवेधीवरून काही तक्रारी स्वरूपात दिले जात आहेत। खरंच असे काही तक्रारी आल्यात का प्रशासनाकडनं की काही अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करणं, अधिवेशनाच्या तोंडावर काही प्रश्न विचारलं जाणं? कोण अंबादास करतात का ब्लॅकमेल? काही अधिकाऱ्यांनी ते तपासून घेऊ ना, ते आमच्याही कानावर आल्यात ते। सर आरक्षणाच्या विषयामध्ये हा जो शब्द आहे हा कळीचा मुद्दा ठरतोय आणि दोन्ही समुदाय, मराठा समुदाय किंवा ओबीसी समुदाय, याच सगळे सोयरे या मुद्द्यावरती अडून बसले। अरे बाबा बघा, सरकारची भूमिका पहिल्या दिवसापासून स्पष्ट आहे, आजही आहे उद्याही आहे। मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी किंवा इतर समाजावर अन्याय आम्ही करणार नाही। त्याप्रमाणे आम्ही विशेष अधिवेशन घेतलं, मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं। त्याचबरोबर कुणबी प्रमाणपत्र, ज्या जुन्या नोंदी कुणबी होत्या ज्यांना मिळत नव्हते, जस्टिस शिंदे कमिटी करून आम्ही त्यांना द्यायला लागलो, ते सुरू झालेलं आहे। आता एक ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलं आहे की त्याच्यावर हरकती आलेल्या आहेत, त्या हरकतींच्यावर स्क्रुटिनी चालू आहे। त्याचबरोबर सर्वपक्षीय बैठक आपण आयोजित केलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये सारासार विचार करून सर्वांची मतं घेऊन निर्णय घेऊ।